आज काय ना, दुपारी प्रांशला पास्ता खायचा होता. पण बाहेरचं तर सारखं मागवणं पॉसिबल नाही. त्यामुळे म्हटलं घरी हेल्दी पास्ता करते. छान मॅकरोनी होत्या. त्या पाण्यामध्ये छान शिजवून घेतल्या. शिजवताना थोडंसं तेल घालून घेतलं होतं. त्यानंतर त्या शिजून झाल्यावर एका चाळणीत काढून घेतल्या आणि थोडंसं गार पाणी घालून थोड्या मोकळ्या करून घेतल्या. त्यानंतर एका साईडला मी पंपकिन म्हणजेच लाल भोपळा, त्यानंतर कांदा आणि लसूण हे पाण्यामध्ये छान शिजवून घेते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टोमॅटोसुद्धा घालू शकता. हे छान शिजून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एकदम त्याची स्मूथ ग्रेव्ही करून घेतलेली आहे. कढईमध्ये बटर मी तापायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये ही ग्रेव्ही छान परतवून घेतली. ही परतत असताना त्यामध्ये 2 चमचे टोमॅटो सॉस घालून घेतला, कारण मी ग्रेव्ही करताना टोमॅटो घेतला नव्हता. त्यानंतर याच्यामध्ये घालून घेतलं आहे ऑरिगॅनो आणि रेड चिली. मस्त अशी टेस्ट लागते आणि खूप यम्मी लागतो, क्रीमी लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर घातली शिजलेली मॅकरोनी आणि हा आमचा पास्ता एकदम रेडी झाला आहे आणि त्यावर मुलांना आवडणारं चीज. वाह! मस्तच. थोडंसं घातलं आहे कारण चीजने थोडासा घशाला त्रास झाला तर. कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याशिवाय पुढे जाऊ नका. माझ्या मुलाचं हो, पास्ता रेडी. हे धर. बाय. तुला काय खायचं होतं? पास्ता? वाव, खा. कसं आहे?